तर आता जागतिक पातळीवरच्या बातमीनंतर बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। राऊळगाव इथल्या कंपनीत हा स्फोट झालाय। एसबीएल स्फोटकं तयार करणारी ही कंपनी आहे आणि यामध्ये 15 जखमींना उपचारासाठी नागपुरात नेण्यात आलंय। आताची महत्त्वाची बातमी नागपुरातून आपण पाहतोय। नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। राऊळगाव इथल्या कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। एसबीएल स्फोटकं तयार करणारी ही कंपनी आहे आणि 15 जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलंय। तर आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहतोय, हे दृश्य सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीने स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। जे जखमी आहेत त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। 15 जखमी आहेत। एसबीएल स्फोटक तयार करणारी ही कंपनी होती। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, किती वाजता यामध्ये भीषण स्फोट झाला आणि सध्याची काय परिस्थिती आहे? या कंपनीमध्ये काही सुमारे 15 जण या कंपनीच्या ब्लास्टमध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याच्यातील काही जण गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे। खरं तर बाजारगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक बारूद कंपन्या, अनेक डिफेन्सचे बॉम्ब गोळा बनवणाऱ्या सुद्धा कंपन्या आहे आणि तिथे सातत्याने अशा घटना घडत आहे। त्याच्यातच आज ही घटना घडलेली आहे। यापूर्वी सुद्धा या परिसरामध्ये काही ब्लास्ट झाले होते आणि काही जणांचा मृत्यू सुद्धा झाला होता। म्हणजे एकूणच या ब्लास्टमुळे पुन्हा एकदा विषय जो येतो की सुरक्षा व्यवस्थेचं काय, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेची योग्य उपाययोजना असतात की नाही याबाबत आता परत एकदा सवाल उपस्थित झाले। पण आता जी प्राथमिक माहिती आहे, पहाटेच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि काही जण जखमी असल्याची माहिती आहे। धन्यवाद अमर दिलेल्या माहितीसाठी। तर 15 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर एसबीएल ही स्फोटकं तयार करणारी कंपनी आणि याच कंपनीत भीषण स्फोट झालाय।